एस-आय-पी बंद केलेली नाहीये. फक्त काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी पॉज केली आहे. हे वाक्य अनेक लोक सहज बोलून जातात. आणि मग ही काही महिन्यांची पॉज ही काही वेळेला 2-3 वर्षांची बनते. कारण एस-आय-पी बंद केल्याचा परिणाम लगेच जाणवत नाही. जर ई-एम-आय थांबली किंवा इन्कम थांबली तर त्याचा परिणाम लगेच जाणवतो. पण एस-आय-पी बंद केल्याचा परिणाम हा शांतपणे काम करतो आणि तो फ्युचर वेल्थवरती परिणाम करतो. लक्षात घ्या, एस-आय-पी मध्ये फक्त पैसे काम करत नसतात, तर त्या ठिकाणी कंपाऊंडिंग सुद्धा दर महिन्याला काम करत असतं. आणि कंपाऊंडिंगला सगळ्यात जास्त आवडते कन्सिस्टन्सी. म्हणूनच दरवेळेला जेव्हा एस-आय-पी पॉज करता तेव्हा फक्त इन्व्हेस्टमेंट थांबत नाही, तर त्यासोबत फ्युचर ग्रोथवर देखील त्याचा परिणाम होतो, जो लगेच जाणवत नाही. तर बहुतेक वेळा मी हे ऑब्झर्व केलंय की हा एस-आय-पी मधील गॅप हा फायनान्शियल इमर्जन्सीमुळे नसतोच, तर तो इमोशन्समुळे असतो. आणि हळूहळू हा टेम्पररी पॉज परमनंट हॅबिट बनतो. म्हणून एस-आय-पी मध्ये कंटिन्युटी कुठे देऊ नका, कारण लॉंग टर्म मध्ये वेल्थ ही मोठ्या डिसिजन्स पेक्षा स्मॉल कन्सिस्टन्स हॅबिटमुळे क्रिएट होते. Investments in securities and mutual funds are subject to market risks. Please consult financial advisor before investing.